तेच मनपात आज सिद्ध झालेलं आहे। जे दिल्लीत तेच गल्लीत हे आज सिद्ध झालेलं आहे। 15 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी हे सुद्धा आज सिद्ध झालेलं आहे। अभूतपूर्व असं यश कोल्हापूरमध्ये महायुतीला मिळालेलं आहे। मी कोल्हापूरच्या सर्व नागरिकांचं महायुतीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी महायुतीच्या आमच्या आम्ही सगळ्या मंडळींनी महायुतीची जी भूमिका गेले महिनाभर लोकांच्यापर्यंत पाठवण्यासाठी पोहोचवण्यासाठी प्रचार प्रसार पदयात्रा रॅली या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो। कोल्हापूर शहराचा विकास करायचा असेल तर महायुती हाच सक्षम पर्याय आहे हे आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे। या महायुतीच्या सगळ्या यशामध्ये सन्माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हसनजी मुश्रीफ साहेब, दुसरे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, सन्माननीय आमदार राजेशजी क्षीरसागर, सन्माननीय आमदार अमल महाडिक, भारतीय जनता पार्टीचे महेश जाधव, विजय जाधव, राष्ट्रवादीचे अनिल फरास, शिवसेनेचे सुजित चव्हाण या सगळ्या मंडळींनी आणि महिलांनी सुद्धा युवकांनी मोठ्या प्रमाणात या सगळ्या प्रचारामध्ये सहभाग घेतला आणि कोल्हापूरचे प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही सोडवू शकतो, राज्यात आमचं सरकार आहे, केंद्रात आमचं सरकार आहे हे आम्ही लोकांना पटवून देऊ शकलो आणि त्यामुळं अभूतपूर्व असं यश। अजून 2 प्रभागाचा निकाल यायचा आहे, परंतु महायुती सत्ता स्थापन करू शकते एवढी संख्या आमची घोषित झालेली आहे। त्यामुळे लवकरच महायुतीचा महापौर कोल्हापूर महापालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल।